अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं मराठा समाजातील तरुणांसाठी उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात जवळपास 1764 लाभार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी 1590 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती। मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यापासून या योजनेला खो घालण्याचं काम सुरू आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। व्यवसाय उद्योगासाठी कर्ज घेऊन वेळेत हप्ते भरणाऱ्या लाभार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून व्याज परतावा मिळालेला नाही, याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांची भेट घेतली। यावेळी महामंडळाच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत नसल्याबद्दल संजय पवार, विजय देवणे यांनी करीम यांना धारेवर धरलं। यावेळी करीम यांनी लवकरात लवकर लाभार्थ्यांचा व्याज परतावा देऊ अशी ग्वाही दिली। यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आठवडाभरात व्याज परतावा न दिल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव, तानाजी आंग्रे, अवधूत साळोखे, बाजीराव पाटील, दिनेश परमार, अनिल पाटील, सुशील भांदिगरे, मंजित माने, राजू जाधव, पोपट दांगट, प्रतिज्ञा उत्तुरे, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।